नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कृषी मंत्र्यांकडून सरसकट पीक विमा जाहीर। तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, काय आहे बातमी? तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया जाणून। सरसकट पीक विमा। राज्यातील अतिवृष्टी आणि महापूर यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय, दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केलेले आहे। तर आता यामध्ये अनेक ऐतिहासिक बदल करण्यात आलेले पण आहे। तर आता अतिरिक्त सरकारी मदत, प्रत्यक्ष झालेल्या नुकसान भरपाईचा रकमेसोबतच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000ची अतिरिक्त शासकीय मदत दिली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, भरपाईची वाढलेली मर्यादा। नुकसान भरपाई देण्यासाठी जी मर्यादा 2 हेक्टरीवरून वाढवून आता 3 हेक्टरीपर्यंत करण्यात आलेली आहे। पीक विमा भेटलेल्यांना मिळणार आता 17,000 सरसकट मदत। तर आता शेतकरी मित्रांनो, या सर्व निर्णयांमध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय आहे? तर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,000 सरसकट पीक विमा नुकसान भरपाई ही मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणाला मिळणार ही रक्कम? तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना ही रक्कम किती भेटणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम भेटणार, त्यात किती जिल्हे पात्र आहे आणि किती जिल्हे अपात्र आहे, हेही आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 29 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यांमध्ये आता नुकसान झालेले असल्याचे घोषित झालेले आहे। तर आता एकूण 249 महसूल मंडळांमध्ये 100% नुकसान झालेले आहे, घोषित करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाही सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे। तसेच त्यांना पीक विमा अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे, मंजूर पण झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही घोषणा दिलासदायक असली तरी पीक विमा रक्कम सूत्राने मंजूर केलेले आहे। या सूत्रात मागील वर्षाची सरसगट उत्पादकता विचारात घेतली जात आहे। यामागे अनेक वर्षांपासून राज्याच्या अनेक भागात उत्पादकता वाढविण्यामुळे यील्ड बेस्ड नुकसान पीक विम्याची रक्कम काहीही 25,000च्या वर जाऊ शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, त्याचमुळे सरकारने घोषित केलेली 17,000ची रक्कम ही अंतिम असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे संकेत कृषी मंत्र्यांनी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळवलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।